मी रावसाहेब हरी कांबळे, जिल्हा अध्यक्ष. आम्ही सतत जिल्हाधिकारी माथाडी किंवा खासदार आमदाराला पत्र देऊन देखील आतापर्यंत आम्हाला कुठला डिफरन्स आला नाही किंवा गुत्तेदारांनी आतापर्यंत बैठकी घ्या म्हणून आम्ही माथाडीला पत्र देखील दिलं, तरी पण माथाडीने आणि आतापर्यंत बैठक घेतली नाही. पत्र देऊन देखील आम्ही म्हणलो होतो माथाडीला की अध्यक्षांना म्हणले होते आम्ही की बा बैठक घ्या, गुत्तेदाराला बोलून घ्या, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि संघटना या चार जणांची बैठक करून त्याच्यातून काय तोडगा निघत असेल ते कामगारापर्यंत निघायला पाहिजे. तर ह्या हिशोबामध्ये आम्ही पत्र माथाडीला दिलं होतं. त्याने आतापर्यंत कुठली मीटिंग घेतली नाही किंवा डिओसोनं कुठं आम्हाला बोलून घेतलं नाही की बा अशाला साहेब तर तुम्हाला काय करायचं या भूमिकेमध्ये त्याने आतापर्यंत भूमिका घेतली नाही. आम्ही खासदार आमदाराला पत्र दिलेत, मंत्रिमंडळात पत्र दिलेत, तरी पण त्याने आतापर्यंत आपल्याला कुठला रिस्पॉन्स दिला नसल्यामुळं वारंवार पत्रव्यवहार करून देखील आमचं कुठंच काही दखल न घेतल्यामुळं आम्हाला नाईलाजास्तव हे काम बंद, शहरी वाहतुकीचं काम बंद आंदोलन करावं लागत आहे. तरी आम्ही 23,60,70,000 अशी रक्कम आहे आणि तीन ओके कोटे व पार्श्ववारा अँड कंपनी 2023 पासूनची थकबाकी 3,39,00,000 रुपये अशी एकूण 26 कोटीच्या वर अशी रक्कम आहे. हे कुठंतरी आम्हाला स्तारा भेटला पाहिजे आणि याच्यावर कुठंतरी शासनाने निर्णय घेतला पाहिजे अशी आमची कामगाराकडून विनंती करीत वारंवार येत आहोत. तरी पण कुठलाच डिफरन्स शासन घेत नाही ना कोणी घेत नाही. याच्यासाठी आम्हाला नाईलाजास्तव हे काम बंद आंदोलन, शहरी वाहतुकीचं फक्त काम बंद आंदोलन आम्हाला करावं लागत आहे. आज आमचं काम बंद आंदोलन शासकीय धान्य गोदामचे कामगार, शहरी वाहतुकीचं वेगळं काम झालेलं आहे आणि शासकीय धान्य गोदामचं काम वेगळं, म्हणजे शासकीय धान्य गोदामचं काम वेगळं केल्यामुळं आज शासकीय धान्य गोदामचे कामगार जे आम्ही आहोत त्याच कामगाराला काम द्या अशी आमची मागणी आतापासून नाही 3 वर्षापासून आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की 3 वर्षापासून आम्ही काम करत आहोत. 3 वर्षापासूनची जी मजुरी थकलेली आहे ती मजुरी आम्ही त्या गुत्तेदाराला जी हे केलेली आहे त्या गुत्तेदाराला आम्ही मागणी करत आहोत. त्याच्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा अधिकारी असो, तहसीलदार असो किंवा गोडाऊन कीपर असो, आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं पूर्ण नांदेड जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामचं जे काम आहे त्या पूर्ण कामगाराची मजुरी 23 कोटी रुपये, बरोबर 23 कोटी रुपये, 23,60,00,000 रुपये शासकीय धान्य गोदामच्या कामगाराचं काम आहे. त्या कामगाराने काम केलेलं आहे, त्याची मजुरीसाठी आम्ही मानत आहोत.